परभणी से एक बड़ी खबर, जहां शहर महानगर पालिका में समितियों के सभापतियों का चयन सर्वसम्मति से संपन्न हुआ और इस बार महिलाओं की भागीदारी ने एक मजबूत संदेश दिया है। 24 अप्रैल 2026 को सुबह 11 बजे बी रघुनाथ सभागृह में ये पूरी प्रक्रिया संपन्न हुई। कार्यक्रम में पीठासीन अधिकारी के रूप में जिलाधिकारी संजय सिंह चौहान मौजूद रहे, जबकि मंच पर मनपा आयुक्त नितिन नार्वेकर, प्रशासन प्रमुख महेश गायकवाड़ और नगर सचिव विकास रत्न पारखी भी उपस्थित रहे। निर्वाचन अधिकारी ने घोषणा की, स्थायी समिति सभापति श्रीमती प्रतिभा अतुल सरोदे, प्रभाग समिति असभापति रईस खान सरफराज खान, प्रभाग समिति ब सभापति मुसिकुत खान नूरुल्लाह खान, प्रभाग समिति क सभापति श्रीमती तबस्सुम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन घर बांधनी समाज कल्याण समिति सभापति राजेश शंकरराव रणखांबे, महिला व बाल कल्याण समिति सभापति श्रीमती अश्विनी अमोल जादव, स्थापत्य समिति सभापति श्रीमती सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय व सहायक आरोग्य समिति सभापति श्रीमती अबोली अनिल कामड़े, विधि व महसूल वार्ड समिति सभापति श्रीमती रुखसाना बेगम सैयद अब्दुल हमीद जागीरदार, शहर सुधार समिति सभापति श्रीमती शुभांगी शुभम पाष्टे, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिति सभापति श्रीमती शमशाद बेगम सैयद इलाही। सभी नवनिर्वाचित सभापतियों का सत्कार जिला अधिकारी संजय सिंह चौहान के साथ साथ महापौर सैयद इकबाल सैयद खाजा, उप महापौर गणेश सुरेशराव देशमुख ने मिलकर किया और सभी नवनिर्वाचित सभापतियों को आगे की जिम्मेदारियों के लिए शुभकामनाएं दी। अभिवादन और पदभार ग्रहण इस मौके पर नवनिर्वाचित स्थायी समिति सभापति ने छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और स्वर्गीय बड़ा साहेब ठाकरे को नमन किया। साथ ही सांसद संजय जादव, विधायक राहुल पाटिल, गट नेता दिलीप देशमुख, महापौर सैयद इकबाल, उप महापौर गणेश देशमुख और अतुल सरोदे के सहयोग से सभी सभापतियों ने अपना पदभार ग्रहण किया। महिला सशक्तिकरण इस बार की सबसे बड़ी खासियत 11 में से 8 सभापति महिलाएं हैं, जो ये दर्शाता है कि महिलाओं को नेतृत्व की जिम्मेदारी देकर उन्हें सशक्त बनाया जा रहा है। जनता के लिए वादा नवनिर्वाचित सभापतियों ने कहा कि शहर के नागरिकों की मूलभूत समस्याओं का समाधान प्राथमिकता से किया जाएगा और इसके लिए अधिकारियों व कर्मचारियों से सहयोग की अपेक्षा जताई गई। कार्यक्रम में उपस्थित इस अवसर पर डॉक्टर विवेक नवेंद्र, दिलीप ठाकुर, गोलमीर खान, विजय जामकर, समाज सेवक सैयद खादर और माजी उप महापौर भगवान वाघमारे सहित कई गणमान्य लोग मौजूद रहे, जिन्होंने सभी नवनिर्वाचित सभापतियों को शुभकामनाएं दी। परभणी महानगर पालिका में सर्वसम्मति से बना ये नया नेतृत्व और महिलाओं को मिली बड़ी जिम्मेदारी। अब देखना होगा कि ये नई टीम शहर के विकास को कितनी नई गति देती है। लोक पुकार न्यूज, परभणी। परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती व विशेष समितीच्या समितीच्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पीठासीन अधिकारी उपस्थित आहेत। गायकवाड साहेब आहेत, परभणी जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये त्यांचे सर्व सहकारी, परभणी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, उपस्थित सर्व सभापती, कर्मचारी वर्ग आणि मित्रांनो, परभणी शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी जे प्रशासनानं निवडणुकीची प्रक्रिया राबवली, अतिशय चांगल्या खडीखडीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीतून जे सभासद त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडून आले, त्यांचं सगळ्यांचं महानगरपालिकेच्या आपण सर्वजण आणि प्रशासनाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करतो। आज या ठिकाणी 11 सभापतीची निवड होती, त्यातून जवळपास 8 महिला सभापती झालेल्या आहेत। भारतामध्ये सध्या
महिला धोरणाबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात वातावरण तापत आहे, परंतु काँग्रेसनं पहिलेपासूनच मशाल सुद्धा म्हणजे वेगवेगळं काही समजू नका, सर्व पक्षानं उभा था सगळ्यांनी मिळून आतापर्यंत महिलेला ह्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते महानगरपालिका आणि ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करत आहोत. अतिशय तरुण नगरसेवक आणि नगरसेविका सुद्धा या सभागृहात पहिल्यांदाच आलेले आहेत. त्यांना सर्वांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत असताना एक विनंती सुद्धा करतो की परभणी शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याकरता परभणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे ती जबाबदारी प्रमाणितपणे नागरिकांच्या मूलभूत सुख सुविधा सोडविण्याकरता आपण खर्च करावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जे जे या ठिकाणी निवडून आले त्या सगळ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या पदाचा चार्ज घेता येतो 2 दिवसात निश्चितच आपल्या शहराचं स्वच्छता, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. ह्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाबरोबर मशाल, आम्ही काँग्रेस आणि तुमचं राष्ट्रवादीचं सुद्धा या ठिकाणी एक सभापती झालेला आहे. सर्वांनी एक खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही वाद निर्माण होऊ देता किंवा कुठलीही म्हणजे चर्चा न होता ती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि प्रशासनाचे परत एकदा आभार मानतो की तुम्ही फार कमी वेळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं प्रशासनाच्या माध्यमातून आमची निवडणूक व्यवस्थित पार पाडली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्हम्दुलिल्लाह, मैं हमारे पहले तो प्रभाग क्रमांक 2 के सभी लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि वो लोगों ने हमको चुनकर दिए। और आज जो सभापति पद हमको जो मिली प्रभाग समिति हो की, तो हमारे जितने भी मेरे साथ के 4 नगर सेवक, हमारे मतीन भाई और मुफ्ती साजिद साहब और हमारे अदनान भाई, हम सब मिलके और हमारे आज जो प्रभाग समिति हो के अंदर हमारे साथ और 20 नगर सेवक है, हम सबको साथ लेकर काम करने वाले हैं। और इंशाल्लाह पहली बार जो ये जो प्रभाग समिति हमको जो मिली, तो आज सबको साथ लेकर आज इंशाल्लाह हम ये आगे सब एक साथ काम करेंगे। प्रशासन हमारे साथ में है और इंशाल्लाह प्रशासन हमारा सपोर्ट भी करेंगी। और मैं हमारे पूरे सदस्यों का सबका शुक्रिया अदा करता हूँ। हमारे गट नेते, हमारे खासदार साहब और हमारे आमदार राहुल पाटिल साहब और हमारे गट नेते दिलीप काका और हमारे जितने भी उभाटा गट के सब लोग हैं और महापौर और हमारे उप महापौर साहब, मैं सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि हमको मुझे ये जो प्रभाग समिति की सभापति पद दिए। और मैं हमारे सभी मेंबरों का जो कांग्रेस की भी है और उभाटा की भी है, मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं। थैंक यू। सर्वात प्रथम सगळ्यांनी जे सपोर्ट केला, मला परभणीच्या आरोग्य सभापती या पदाला म्हणजे पद दिलं मला, त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि आपले महापौर सर आणि आयुक्त सर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि हे पद दिलं, तर त्याच्यासाठी पण मी खूप ऋणी आहे त्यांची. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझे वडील डॉक्टर आहेत आणि मागच्या 25 वर्षापासून ही ऑपॉर्च्युनिटी आणि हे जबाबदारी ते घेत आहेत. आणि ऑफिशियली मला हे पद भेटल्यामुळं ते आणखी जास्त मी ताकद लावेन आणि आणखी जास्त एफर्ट्स टाकेन. कारण की माझं असं म्हणणं आहे की निरोगी शहर म्हणजे सक्षम शहर, आणि त्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करणार आहे, हे मी वचन देते. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप सारा बॅकलॉग झालेला आहे. ते सगळे प्रॉब्लेम्स मी 1 बाय 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. टीम्स सोबत भेटणार आहे. जितके पण एम्प्लॉईज आहेत, जितके पण डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सगळ्यांची मीटिंग होणार आहे. प्रॉब्लेम्स नोट केले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमचा डिटेलमध्ये अभ्यास करून आम्ही त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला प्रतिनिधी मी खूप ग्रेटफुल आहे आणि खूप मी धन्यवाद व्यक्त करते. ऍक्च्युली सो मच ऑफ ग्रॅटिट्यूड आय वॉन्ट टू एक्सप्रेस टू गॉड. पण मी डॉक्टर फॅमिलीमध्ये वाढलेली आहे, सो आय हॅव सीन की कशा प्रकारे आरोग्याची काळजी घेतली जाते. आणि माझी फॅमिलीज डॉक्टर फॅमिली असल्यामुळे इट्स नॉट गोइंग टू बी हार्ड फॉर मी. पण डॅड सपोर्टला आहेत
आणि त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे जसं सांगितलं मी. सो आय ट्राय माय बेस्ट with collaboration with Sawant madam, with my dad. So I'm pretty excited to see what I'm going to do. Thank you. अल्हम्दुलिल्लाह आज परभणी महानगरपालिका प्रभाग समिति व सभापति पद पर कार्यक्रम से आज हमारी निवड हुई। मैं शुक्रिया अदा करूंगा हमारे कांग्रेस के नेता दादा देशमुख, हमारे ज्येष्ठ नगर सेवक, हमारे नेता हमारे और नेता अजीब भाई नमदार, हमारे सीनियर नगर सेवक नईम भाई और हमारे परभणी के खासदार खासदार साहब, साहब, महापौर सभी का मौका दिया। अल्हम्दुलिल्लाह एक बहुत बड़ा अचीवमेंट मैं हमारे प्रभाग के 3 सभापति पद दिया गया। इंशाल्लाह हम कोशिश करेंगे परभणी में बेहतरीन हमारे प्रभाग की मदद से अच्छा बेहतरीन काम करने की कोशिश करेंगे। ते पुरुष झालेले सभापती झालेले आहे आणि असा विषय होता की महिलांना देशामध्ये ज्या पद्धतीने वातावरण जे चालू आहे ते बघायला गेलं महिलांचं कुठेही कोणत्याही प्रकारचं आम्ही कुठे डावलत नाही हे दाखवून देण्यासाठी आणि परभणी शहर महानगरपालिकेत महिला राज आहे हे सुद्धा दाखवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। पुढील आता नवीन सभापतींची काय अपेक्षा आहे, काय कसं काम करू? नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या पद्धतीत आणि आताच्या नवीनच्या पद्धतीमध्ये भरपूर काही फरक आहे आणि आता जे नवीन जे सभापती झालेले आहेत त्यातले बरेच तरुण सभापती हे आहेत आणि त्यांना काहीतरी परभणी शहराच्या विकासासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आहेत। त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे। मी आणि महापौर आमचे सर्व गटनेते यांचे सगळ्यांचं मी धन्यवाद म्हणतो की महिलांना कुठेतरी चांगल्या प्रकारे एक सन्मान इथे परभणी शहर महानगरपालिकेत भेटलेला आहे। सर्वात आधी महिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ते म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा, आता भीषण उन्हाळा असल्यामुळे आपल्याला पाण्याची अडचण आलेली आहे, ते पाण्याचाही प्रश्न मला सोडवायचा आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचा वगैरे प्रश्न असतो तेही मला सोडवायचं आहे। आणि मी एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते की जसं तुम्ही मला सभापती पदावरती बसवलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे। सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छिते सगळेजण मिळून आपण काम करूया आणि एक स्वच्छ आणि सुंदर परभणी बनवूया। एवढंच मी सगळ्यांना सांगते। जय महाराष्ट्र। आज परभणी महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडीच्या वेळेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला जे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार पक्षाचे शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या मित्रपक्षाचे राहुल गांधी साहेब यांचे आभार मानून मित्रपरिवारांचे आणि जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब, परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशदादा देशमुख साहेब, माजी खासदार रेंगे पाटील आणि आमच्या सभागृहाचे सिनियर भगवानदादा वाघमारे, महापालिकेचे महापौर साहेब, सभागृह नेता माजूलाला साहेब, उपमहापौर साहेब गणेश भैया देशमुख, आमच्या पक्षाचे गटनेते आदरणीय दिलीप काका ठाकूर, काँग्रेस पक्षाचे गटनेते गुलमीर खान साहेब आणि सन्माननीय सर्व सभागृहाचे सभासद सदस्य, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचे आभार मानतो की त्यांनी यावेळेस परभणी महापालिकेच्या निवडीच्या वेळेस सामंजस्याने बसून चर्चा करून एक आगळा वेगळा संदेश परभणीच्या वतीने महाराष्ट्राला दिला। त्यामध्ये महिलांना प्राधान्य दिले याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे
कारण की 11 पैकी 7 समित्या जवळजवळ महिलांकडे दिलेल्या आहेत, जेणे की परभणीची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळेल. आणि विशेष म्हणजे महापौर साहेबांचे व सत्ताधारी पक्षाचे आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी प्रभाग क्रमांक क ही राष्ट्रवादी विरोधात असून सुद्धा समितीला प्राधान्य देऊन एका महिलेलाच तिथं बसवलं, त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी एक अशी आशा बाळगतो की मी जे कार्य परभणीकरांसाठी शहराच्या सेवेसाठी जे जबाबदारीने विश्वासाने केलं ते काम माझ्या या पुढच्या वाटचालीस माझी पत्नी करेल हे निश्चित विश्वास बाळगतो आणि तिला इथून पुढे स्थायी समिती सभापतीसाठी शुभेच्छा देतो. ज्या काही शहराच्या मूलभूत गरजा असतील, सर्वप्रथम मी तिला सांगेल की बाबा कचऱ्याचा असेल किंवा भीषण दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल, तो पहिले हातात घेऊन प्रशासनाने तिला सहकार्य करावं एवढी अपेक्षा बाळगतो व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.